मल्टी पाटील साहेबांनी सल्ला दिलेला आहे. 4-5 वर्षांनी आपण शेती करतो. मल्टीप्लायचा भरपूर रिझल्ट आहे. समाधानी आहेत का? हो, समाधान आहेत ना साहेब. बरं, ही टोमॅटो प्लॉट किती दिवसाचा आहे? 35 दिवसाचा आहे. लागवड झाल्यानंतर मल्टीप्लायर तुम्हाला माहिती दिली त्यावेळेस काय वाटलं होतं त्याकडे बघून? काय असा रिझल्ट येईल असा अनुभव नव्हताच. आणि अनुभव ज्या वेळेस आला तो त्यावेळेस असं वाटतंय सगळ्या शेतीला मल्टीप्लाय शिवाय काहीच करायचं नाही. शेतकऱ्यांना न्याय देणारा प्रोडक्ट आहे का? नंबर 1चा आणि भरपूर रिझल्ट. बरं, किती खर्च आहे आता सरासरी की ह्या 1 एकर क्षेत्राचा? सरासरी 7-8 हजार रुपये खर्च आहे. मल्टीप्लायरची प्रत्येक शेतकऱ्याने एक पेटी घेऊन ठेवली पाहिजे का नाही? घ्यावीच लागते. 5 किलो. अनुभवण्यासाठी तर आधी एक पुढा घेऊन पाहावा. किती क्षेत्र आहे तुमच्याकडं? 10 एकर. 10 एकरात काय वाटतंय मल्टीप्लायरची 7 असेल तर किती उत्पन्न निघेल? अवरेज सरासरी 50-60 टनाचं अवरेज निघते ऊसाचं. तर ऊसाचं काय, ऊसाबद्दल काय मत आहे तुमचं? मल्टीप्लायर कसं वापरलं पाहिजे कसं नाही? ड्रीप वॉटर वापरावं, त्याचा नंबर 1चा अनुभव. बरं, टोमॅटोत काय रोगाचा अटॅक कसा वाटला मल्टीप्लायर वापरल्यामुळे? रोग तर फार कमी प्रमाणात आलाय. बरं, जे खत दुकानदारांच्या जे काय मटेरियल तिथलं बी ह्युमिक ऍसिड वापरताय आणि मल्टीप्लायर ह्यात काय फरक आहे? ह्युमिक पेक्षा मल्टीप्लाय नंबर 1चा प्रोडक्ट आहे. बरं, समाधानी आहेत? नंबर 1चे शेतकऱ्यांना तुमचा सल्ला काय राहील? असाच राहील. हीच वापरा हीच वापरा. का नाही म्हणून सांगचाल? नाही, हीच वापरा म्हणून सांगणार. चालते. हे मल्टीप्लायरचं जैविक भारत मिशनचं तुम्ही टार्गेट स्वप्न जे आहे किंवा जे एक सगळ्या शेतकऱ्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुमचा हातभार लावा आणि तुमची आर्थिक उत्पादन खर्च कमी करा आणि आर्थिक उन्नती वाढवा. धन्यवाद.